उघड डांबरीला जीप काढा. येडका ए त्याचं नाव काम. हे दुसरा एक क्रोध. मायेची पोर आहेत हे बरे. पहिला काम. आणि तरुण पोरांना सांगतो दुसरा क्रोध. ए राग आकळा. 80% जेल मधले आरोपी फक्त 2 मिनिटाचा राग न आकळल्यामुळे संपले. तुमचं काय मत आहे? खून करायला काय 2-4 दिवस लागत आहे का? मर्डर करायला काय 5-6 दिवस लागत आहे का? गोळीबार करायला काय दुपार लागते काय? आता एखाद्याला म्हणलं तुला कीर्तन संपल्यावर 10 लाख देतो इंद्रिकर भोकस भूक शिंतो. इंद्रिकर काय एका झापडीचा गाडी नाही. पण ते 10 लाख खर्चायचे का? हसण्यावारी गोष्टी न नका. 2 मिनिटाचा राग जर जिंकला तर तुम्ही देव व्हाल. आणि तुम्हाला असं म्हणायचं का हो रागाच्या भरात वाईट कृत्य केल्याचा पश्चाताप होत नाही? होतो पण ती वेळ. बोला ती वेळ. मग उपयोग काय त्याचा? उपयोग काय त्याचा? 2 मिनिटाचा राग आहे. उपयोग काय? उसाचा ट्रॅक्टर भरून आला. 2 ट्रॉल्या होत्या. 3 बेवडे आले 15 दिवसापूर्वी. एवढेच होते कपडे भांडे. फुल टाईट झाले. आणि त्या ट्रॅक्टरवाल्यानं हॉर्न वाजवला. आता ट्रॅक्टर आहे हे पेल होते हॉर्नच का वाजवला? ते म्हणले बा तुम्ही आडवे आले वाजवला. काय समजतो तू स्वतःला? हे ठेवून दिल्याच्या. आता तो ट्रॅक्टर होता टामी घेऊन उतरला. टामी वाकडा पाना मोठा टायर खोलायचा. एकच हाणली ती गायच्या पण वाटी हाणली. उताने पाडले गेला निघून. आता हे पेन होते तर पावर होता. उतरले वाटी झालाय लागली आणि मेले ती गैरी. आणि त्यांच्या 10व्याला इंदुरीकरचं प्रवचन ठेवलं. काय वांग सांगू का मी 10व्या? मी म्हणतो 10व्याच्या प्रवचनाला ओवी नको का? वाटी उडाल्याची ओवी कुडाई. काय येण्याचा बाजार आहे. पहिला काम, दुसरा क्रोध, तिसरा लोभ. आणि आज जगात ती सगळी भांडणं लोभासाठी आहेत. 4 मत. मत मोटरसायकलवर चालला कुत्र्याला थाली पुरीला. महाराज या मधापायी आता तुमची माई पहिलीच गाठ आहे. वाटलं तर पहिली शेवटची समजा. परत आपलं तोंड पाहू नका कारण आपलं काम न गाठे. मीच काठावलोय. मी तळतळीने बोलणारा माणूस आहे. 30 वर्ष लोकांच्या शिव्या खातो मी. थोड्याकरता कशाला बंद करायच्या म्हणून लावून धरल्या. असा माणूस नाही राहिला का त्यानं मला घोडा लावला नाही. आणि माझा एकच गुण आहे मी फक्त खरं बोलतो. खरं शिव्यांची नाही गे. 1000 शिव्या तर अशा मोकळ्या आहेत दीडभर चालू. फक्त गुन्हा एकच मी खरं बोलतो आणि त्याचं कारण सांगतो. तुम्ही आम्हाला महाराज म्हणावं, आमच्या तारखा घ्यावा, आमच्या पाया पडावा. त्याच्या कॅपॅसिटीच्या बाहेर गेलो आम्ही तुमचे तुम्हाला बोललं पाहिजे आणि तुम्ही आमचे नियम ऐकलं पाहिजे. काय मत आहे? आणि तुम्ही जर आमचं ऐकत नाही तर 10 वर्षात नकाशात राहत नाही. हे ध्यानात ठेवा. मी तुम्हाला 31 वर्षापूर्वी कीर्तनात सांगत होतो मजूर गाडी होईल आला. मी सांगत होतो मजूर बागायतदाराला याजाने पैसे देऊन दिले. मी सांगत होतो मजूर बागायतदाराची खरेदी घेऊन घेतली. मी बोंबलत होतो मजुराच्या गाड्या लावायला बांधाच्या कोपऱ्यात जागा ठेवायला वेळ आली. आणि मी बोंबलत होतो हायवेच्या कडेला ज्यांनी जमिनी विकल्या आणि ज्यांनी घेऊन हॉटेल टाकले जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये बेटर आहे. आणि मी बोंबलत होतो तुम्हाला बोरगी बापाला जो लोट होणार नाही मोकळी झाली. आणि मी बोंबलत होतो पैसे देऊन बायको मिळणार नाही. एक वाक्य आपलं खोटं नाही. अख्खी दुनिया मला येडं म्हणत होती. मी येडा आहे पण इतका. आणि आत्ता सांगून होतो तुम्हाला तुमच्याच खेळल्यात 5 वर्षात 5 गोष्टी घडणार. 1 सगळे ध्यानात ठेवा गाववाले. बरे उतर खाली ना उतर खाली. जमीन गेली तर चालम पण खुर्ची पाहिजे. उतर खाली खुर्ची द्या आणि तिथे खाली बस. नाही जर जागा एखादी मालिका बाय कीर्तनाला विषय नाही चालत. अजून 5 वर्षात ध्यानात ठेवा खेळल्यावाले 5 वर्षाने जमीन शिल्लक राहणार नाही. आज जमीन घेणारे जास्त आहेत विकणारे जमीन नाही मिळणार. 2-4 वर्षात सगळी घरं विभक्त निघणार आहे.
घर एकत्र राहणार नाही. 4 एकरवाल्याला 2 पोरं आहे, 2-2 एकर, 2 एकरवाल्याला 1 एकर, आणि 1 एकरवाल्याला 2 पोरं आहे, 20-20 गुंठे. घर तर प्रत्येकाला लागतंय, गाडी तर प्रत्येकाला पाहिजे. 10 वर्षानं तुम्ही जमीन पेरणार किती? 5 गावं मिळून एखादं घर एकत्र नाहीये. अख्खे घर वाहिले निघले. का? नवीन मुलगी जी घरात येते नवीन, ती पोरगी ऍडजस्ट करायला तयार नाही. पुरीच्या आईची शिकवणच पुरीला अशी आहे, एखादा महिना बघ, सगळ्यांचा अंदाज घे, नाही तर पाहुणा इकडे घेऊन ये. सांगणाऱ्या माया पुढे बसले, नावा सगळं सांग. पुरीच्या संसारात पुरीच्या आईनं डोकं घातलं का संसाराचं वाटुळं झालंच. तुमचं काय मत? तुम्ही काहीच बोला. आणि पुरीच्या आईला ती खोट लागली, आपली पोरगी लय लाडकी आहे ना, दुसऱ्याच्या घरी द्यायची नाही. गरीबाचे संसार उद्ध्वस्त करण्यासाठी उभे केले नाहीत. आईचं स्पष्ट म्हणणं आहे, सासूचं लुगडं धुवू नको, सासऱ्याचं धोतर धुवू नको, फक्त तो बैल सांभाळ. सांगणाऱ्या 2 जणी इथंच आहेत. नाही तर पाहुणा इकडे घेऊन ये, पाहुणा कांदे वाट्यानं तरी पोट भरी पा कर्णाच्या वाड्यातली. खरंय का खोटंय? आणि नावा सगळं सांगितलं. मग हा विनोद नाही. पूर्वी पुरीची आई म्हणायची, मेली तुम्हाला मी मला, कष्ट कर सुखी खाय. आज पुरीच्या आईने पुरीचं वाटोळ करून टाकलं घरात. हो, सारखे पुरीला थोबाड वासून फोन, सारखे पुरीला फोन थोबाड वासून द्यायचीच कशा. आपल्या घरात काय कालवण होणार आहे हे आपल्या अगोदर आपल्या सासूला माहिती आहे. मी घरात राहिली नाही. हो, 5 वर्षाने जमीन मिळणार नाही. बोला तुमचं काय मत आहे? 2 डोंगर मिळणार नाही, डोंगर नाही मिळणार. 3 बायको तर कधीच मिळणार नाही. तो विषय सोडून आता ज्यांचे लग्न राहिले त्यांनी तो विषय काढूच नका. तुम्ही आता फक्त सर्च करा. नाहीतरी तुम्ही आता सर्चवर दिवस काढत हे 2-4 जण सर्चवर, इथं 2-3 जण आहे, तिथं 2-3 जण, हे सर्चवरच आहे. चेहऱ्यावरून कळतं ना तुम्ही रोज सर्च करणारे. सर्च केलं का तेवढी माहिती मिळते, तेवढा टाइमपास होतो. आहे काय त्याच्यात? बायको नाही, बायको नाही, नोकरी तर कधीच नाही. 5 वर्षापूर्वी एखाद्या गावाला जायला 10-10 किलोमीटर मध्ये काही नव्हतं, लोक घाबरायचे. आज 3 किलोमीटर मध्ये 3 पंप, 6 धाबे, 9 बार आणि 113 टपरे आहेत. मोजून या. धंदा मिळणार नाही. तो मी आहे, काम आहे. 40% शाळेतले पोरं मोबाईल मधली रमी खेळून भिकारी झाले. गावचे सरपंच आणि सदस्यांना सांगून देतो, आठवड्यातून एकदा तरी तुम्ही शाळेत गेलं पाहिजे. छत्रपतीचं खातं होतं ग्रामविकास खातं. गावातली शाळा सुधारली तर शिवजयंती झाली, आणि गावातली शाळा मंदिर झालं पाहिजे. तुमचं काय मत आहे? आज झेडपीच्या शाळेत आपण सगळे त्याच शाळेत शिकलोय, आणि आज उच्च पदावर सगळे लोक झेडपीचे आहेत. MPSC. आज आपल्या गावांची शाळा भोंग्या झाला, गावाचा भोंग्या. या पुढारीने फक्त 2दा जायचं शाळेत, 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी. 26 जानेवारीला तर असे कपडे घालून जातो जसे काय यानं इंग्रज उचकून लावली. पोरांच्या गोळ्या खातून चालला घरी. खरंय का खोटं आहे? बोला. या 2025च्या शिवजयंती पासून शिवतेज मंडळातल्या लोकांना सांगतो, आठवड्यातून एकदा तरी सरपंच आणि सदस्य शाळेत गेले पाहिजे. 10 वर्षानं तुम्हाला तुमच्याच गावात देवळात दिवा लावायला माणसं राहणार नाही. तुम्ही दिंड्या तपासा, सगळा रिटायर माल आहे. तुम्ही सप्ते तपासा, सगळा वैता गेल माल आहे. पोरं कुठे आहेत? खरं आहे का खोटं आहे? बोला. 10 वर्ष गणपती मंडळाच्या अध्यक्षाला गणपतीची आरती येत नाही, त्यानं म्हणून दाखवा. काहीच नाही, वाटुळं झालंय पार. काय म्हणणं आहे तुमचं? आणि शाळा चांगली झाली का छत्रपतीला सुद्धा आनंद झाल्याशिवाय, आणि ते खरी शिवजयंती होईल. 40% शाळेतले पोरं मोबाईल मधली रमी खेळून गेले. 10% गावातले पोरं प्रत्येक गावात शेअर मार्केटनं भिकारी झाले. इथं 3 जण आहेत. पैसे गेलेले
ज्या बापाची पेंट आहे का 2 रुपयाला 36 रुपये नालाय गो. जमिनी जातील हरामी हो जमिनी. आणि जायला सुरुवात झाली. खरंय का खोटंय बोला. बापान पाहिलं होतं आम्हाला तरी एखादा नंबर दे. हे बोंबलत हिंडण्यापेक्षा बसतो खेळत. 40% शाळेतले पोरं मोबाईलने गेले. 10% गावातली तरुण पोरं शेअर मार्केटने गेले. आणि त्याच्या पुढचं ऐकलं डोकं बंद होईल तुमचं. बापाव कर्ज नाही सध्या पोराव कर्ज आहे. ही गावांची परिस्थिती आहे. बोला तुमचं काय मत आहे. बापाव कर्ज नाही पोराव कर्ज आहे. पोराचा मोबाईल हप्त्यावर आहे. पोराची गाडी हप्त्यावर आहे. बापानं मोबाईल शॉपी टाकून दिली दिंडोरीला. त्यानं गेम सुरू केली. 4,000 लावले 9,000 आले. 9,000 लावले 41 आले. 1000ची पार्टी दिली. 40 लावले 1.5 लाख गेले. दुकान इकलं. दुकान इकलेले 2 जण इथंच आहेत. मोबाईल शॉपी बंद. औषधाचं दुकान बंद. खरंय का खोटंय बोला. कर्ज करायचं बापानं मजा आणायच्या पोऱ्यानं आणि कर्ज फेडायचं बापानं आणि पोराची बाजू घ्यायला ही 150 आणि निघली घर सुधराय. ही म्हणती 3 लाख म्हणजे काही लय नाही. पण उद्या जर माझ्या दाद्यानं काही बरं वाईट केलं तर इस्टेटीला का 10-5 गुंठे जाईल. पण इकली 10 गुंठे गेली. दाद्याचं कर्ज फिटलं. दाद्या प्यायला लागला. बाप म्हणतो आपला दाद्या प्यायला लागला. काही पेत नाही. माझ्या पोराचा नुसता बोबाटा झालाय. हे मतदान झाल्यापासून त्याला थेंब नाही. आता कवा झेडपीन पंचायत समिती लागायची तवा तवर खातोय थुकेल तंबाखू वाळून. मोबाईल बंद करा तो. ही आई पोरानं आणली कोणशी पोर आणू द्या. मा दादा किती भाग्यवान आहे. लोकांच्या पोरांना पोरगी करता पोरगी मिळालं. त्यानं कोणची का होईना पण आता आहे तिला पहिलं पोरग. मग त्याला काय होते. लबाड बोलू नका मायला मंडळी. खरंय का खोटंय सांगा. खरंय का खोटंय. नाही तर द्या मला शिव्या. खरंय का खोटंय बोला. नाही तर द्या मला शिव्या. भाई कोणी आला काय तो मी आला. हा मग तर उद्याच मिळली. तू शिवी देऊन तर पाय मला. तू ते तर खरं तू प्रयोग तर कर. मी खरं बोलणारा माणूस आहे. हो त्याच्या पुढचं ऐकल्यावर डोकंच बंद होईल तुमचं. ऐकायचं का पुढे जायचं. 40% शाळेतले पोरं मोबाईलने गेले. 10% शेअर मार्केटने गेले. दुकानांचं तर वाटुळं झालंय. त्याच्या पुढचं ऐकल्यावर डोकं बंद होईल. 100 पोरं जर एका रांगेत उभे केले 93 पोरं दारू पितात. बोला तुमचं काय मत आहे. हे इंद्रिकरचं वाक्य आहे. हसायच्या गोष्टी राहिल्या नाही महाराज. आज आपण एवढ्या महाराज या वर्षीची शिवजयंती आता आम्ही 31 वर्ष पाहतो. एवढी मोठी शिवजयंती महाराष्ट्रात नाही झाली वर्षभर. एवढ्या शिवजयंत्या यंदा मोठ्या झाल्या महाराज. दिवाळी शिवजयंती यंदा सारखीच झाली. आता मी 6 दिवसापासून शिवजयंतीचे कीर्तन करतोय. 6 बुलढाणा झालं, पुणा झालं, नाशिक झालं. पुन्हा तुमचा नंबर लागला. अजून 2 दिवस त्याची मायभोवती. मालेगाव झालं. महाराज भव्य दिव्य कार्यक्रम आहे. आज आपण एका मोठ्या राजाची जयंती करतोय. त्याचा विचार केला पाहिजे आपण. अशी व्यक्ती जर नसती छत्रपती आपली अवस्था काय असती याचा विचार करा. आज हसायच्या गोष्टी राहिल्या नाही. लोकांना राग येतोय. पण या 4 वर्षामध्ये 10व्याला जायची सुद्धा लाज वाटते. इतकी वाईट परिस्थिती झाली. बाप जिवंत आहे. मुलगा गेलाय. बोलायचं नाही कोणी. इंद्रिकर बोलला त्याची क्लिप. इंद्रिकर बोलला त्याची बातमी. इंद्रिकर बोलला त्याच्या गुन्हा. आम्ही आरोपी. कशामुळं. खरं बोलल्यामुळं आम्ही आरोपी. पहिलं म्हणलं हसायचं बरे. हसायच्या गोष्टी राहिल्या नाही. बाप जिवंत आहे. मुलगा गेला. विचार करा.
आज पाण्याची बाटली आपण विकत न घेणारी माणसं आहेत. बाजारात गेलो तर मेथीच्या जुडीसाठी 4 पाट्या खाली करणारी माणसं आहेत आपण. अरे महाराज मिसळ पावर दिवस खाणारी माणसं आहे. ज्या बापाचा मुलगा गेला त्या बापाच्या जगण्याची किंमत काय? का कष्ट करायचे? का 12वीची परीक्षा चालू आहे, शिक्षक कॉपी करून देत नाही म्हणून त्याच्या दारुड्या मित्राने शिक्षकाला दम द्यायचा. मित्र कॉफी पुरीत नाही म्हणून त्याला पेपर सुटल्यावर हाणायचं पिऊन. अरे माझा टेलपणा चालेल किती दिवस? चालेल किती दिवस? या 4 वर्षामध्ये महिला मंडळ बाप जिवंत आहे, मुलगा गेला. एखाद्या आईचा तरुणपणात मुलगा गेला तर त्या आईच्या जगण्याची किंमत काय? काय किंमत आहे? रात्रीचं कालवण सकाळी गरम केलं ही तिची चूक झाली. चप्पल तुटलेली घातली ही तिची चूक झाली. जेवायला बसली तर कालवण नव्हतं म्हणून लोणचं भाकरीला चोळलं ही तिची चूक झाली. 3 रंगाचं लुगडं नेसून आईला मुलगा मोठा केला ही तिची चूक झाली. जिने डोक्याला तेल नाही लावलं तिचा मुलगा जर मारू पिऊन मारत असेल तर महिला मंडळ या 4 वर्षात एखादा माणूस जर तरुणपणात मेला आणि त्याचं प्रेत जर आंघोळीला बाहेर काढलं तर त्या प्रेताजवळ लालनी पोरं उड्या हाणतात. उड्या काय माहित त्यांना माझा बाप गेलाय, काय माहित त्यांना माझी आई विधवा झाली, काय माहित त्यांना माझ्या आईला विधवापणाचा डाग लागलाय. ती पोरं आईला विचारतात आई माझ्या बाबाला लोकांनी आंघोळ का घातली? काय उत्तर आहे? आणि तीच पोरं आईला विचारतात आई माझ्या बाबाला बांधून कुणी चालवलं? आई सांग सांग आई सांग. आणि तेच प्रेत पेटवल्यावर सगळी लोक रडतात आणि ती पोरं हसतात. आणि हसणारी पोरं आईला म्हणतात आई पेटलं गे माझा बाप, आई पेटला माझा बाप. आई म्हणते तुझा बाबा मेला नाही, तुझा बाबा देवा घरी गेलाय. पोरग पाठ करते सगळ्यांना सांगतं माझा बाबा देवा घरी गेलाय. शाळेतली पोरं म्हणतात तू आज खेळत का नाही? अरे माझा बाबा देवा घरी गेला तर माझ्या घरात स्वयंपाक नाही झाला. शाळेतली पोरं म्हणतात तुझा बाबा देवा घरी नाही गेला, मेलाय तुझा बाबा मेलाय. धाडकन आईला चक्कर येते. या 3 वर्षात तिसरीची पोरं बापाच्या दहाव्याला आहेत. या 3 वर्षात पोटातली पोरं बापाच्या दहाव्याला आहेत. आणि या 3 वर्षात स्तनातली दूध पिणारी पोर कशाला काय देणं आणि दारुड्याला मुलगी देणं सारखीच गोष्ट आहे. इतकी नालायक अवलाद आहे दारुड्यांची, इतकी नालायक. या हरामींनी भांडे घरात ठेवले नाही. भांडे विकून दारू पिणारे, लुगडे विकले. ह्या नालायकांनी बायकांची लुगडे. दळायला गेला दळणच विकलं. तुमचं काय मत आहे बोला? आणि लोक म्हणतात बा मुली कमी आहेत तर मुलं जास्त आहेत. तसं नाहीये. पोरगी देण्याच्या लायकीचे पोरच नाही. हा तमाशा आहे ना, हा त्या मायेच्या पोरांचा आहे. आणि त्या पोरांची नाव आहेत काम, क्रोध, लोभ आणि मत. या महाराष्ट्रातली माणसं आपण मेरे देश की धरती तशी मायेची 4 पोरं झाली. 8 झाली. मी तू तुझं माझं काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार आणि पुन्हा 6 राहिली आशा, इच्छा, तृष्णा, वासना, तंशा. आणि या सगळ्यांना ज्यांनी जिंकलं त्यांना छत्रपती म्हणतात. मी शिवजयंती तुम्हाला बाकीचे नाही सांगणार, याच्याशी निगडीतच अख्खी शिवजयंती झाली आपली. याच्याशी तुम्हाला बाकी सांगून मी काय करू? तुमच्या पाठ आहे शिवचरित्र, तुमच्या पाठ आहे. पण महाराज आतमध्ये जर पाहिजे असतील ना, माया नावाची म्हातारी मारा, विकार नाव जिंका, म्हणून तर नावे गड आला. आपण नुसती कीर्तन ऐकून आता काय करणार आहे? आमचा झालाय सांगायचा धंदा, तुमचा झाला ऐकाय धंदा. 5 गोष्टी शिवजयंतीला सांगतो तरुण पोरांनो. हे दंगली हे दंगली मोर्चे याच्यात पडू नका.
ही लोक तुम्हाला सीझन पुरते वापरून घेतील, सीझन संपल्यावर सोडून देतील. तुम्हाला माहित नाही लोकांच्या पेनात कॅमेरे आहेत. उद्या जर तुम्ही टपरीजवळ दिसले 10 वर्ष शिक्षा आहे. येडे होऊ नका. आणि आत्तापर्यंत गरीबाचेच आत गेलेत, मोठ्याचे गेले नाही. मोठ्याचे कधीच रोडला येत नाहीत. मोठ्याची 5 वर्षांनाच एकदा रोडला येतात. माझा बाप दमला कमी आहे आणि तुम्हाला ते वापरून घेतात. पोरानं तुम्हाला हे तळतळीनं का सांगायचं माहिती का? ही पुस्तकातली वाक्य नाही, हे अनुभवाची वाक्य आहेत. आणि निम्म कीर्तन आपलं अनुभवाचंच आहे. पोरानं आज एकही काम पोलीस व्हेरिफिकेशन दाखल्याशिवाय करता येत नाही. तुम्ही उद्या छाती कमवली, वय झालं, उंची कमवली, पोलीसमध्ये जायला दाखला मिळाला नाही, फेल. उद्या तुम्ही मिलिटरीत गेले, दाखला मिळाला नाही, फोन. आम्हाला बाहेरच्या राज्यात जायचं तरी 6 महिने परवानगी काढायला लागली. आम्ही तर काही बँका लुटल्या नाही. पण ते माझ्या भावती लफडेलं आहे ना, खरे बोलल्याची नाही लफडे. खरे बोलल्या रोज नवं लफडे आपल्या होती. उठलो का लफडं सुरू, उठलं का लगेच आज बाईला बोलला, उद्या गाड्याला बोलला. अंगातली ताकद जपून वापरा, खिशातला पैसा जपून वापरा. 300 फूट जमिनीतला बोर सुद्धा कधी कधी फुफुटा आणतो. तुमच्याकडे किती नोट आहे? आणि गावात तुम्हाला ही श्रीमंत जी माणसं दिसतात ना, यांचे कर्ज तुम्हाला माहीत नाही म्हणून हे श्रीमंत आहे. तर ते यांच्याकडे काय गाजर नाही. यांच्या मार्च मधल्या जर सगळ्या नोटिसा वाचल्या तर बँकेचा शिपाई यांच्यापेक्षा श्रीमंत आहे. काही नाही. यांचा ट्रॅक्टर बँकेनं नेला तर हे म्हणते पाहुण्याचा नांगरा गेला. आता पाहुणाच भाड्याच्या घरात राहतो, जी का मुतारी नांगरीतो का? काही नाही. आपल्या लोकांना फक्त मोठं म्हणून जगायची सवय लागली, नाही तर काही नाही आपल्याकडं. नेफाई नाही. यांना तसं जरा खर्च पाण्या 300 फूट जमिनीतला बोर सुद्धा कधी कधी फुफुट आणतो. तुम्ही जरा महिला म्हणलं एक प्रश्नाचं उत्तर द्या मला. जगात एखादी बाई पावडर लावून गोरी झाली अशी एखादी बाई दाखवा मला. पावडरीनं कुठं बाया गोऱ्या होत असते? अरे ती साबणाची जाहिरात, पावडरीची जाहिरात ही फक्त कौतुक आहे. मग गोरे कशालाही खर्च करायचा. लग्न मुलीला करायचं आहे, लग्नाचा विधी 10 मिनिटाचाच. ती पोरगी आयुष्यभर त्याच पोराबरोबर राहणार आहे. मग 10 मिनिटं त्याच्या पुढं अंतरपाठ धरून उभं करण्यासाठी नवरी एवढी सजवायची गरज काय? जीव चालला तिचा कांद्याच्या चिंगड्याने उडून निवडून. आणि काय त्या नवरीला सजित्यात लागणार. जरा कमी का नवरदेवाला ओळखू येईन. नवरदेवा जवळून गेली तो म्हणतो मला वाटलं कलवरी. अरे काय येण्याचा भाना. काय नवरी सजित्यात, इथवर मेहंदी, इथवर हिरव्या बांगड्या, इथल्या फटीत चमकी, इथं चमकी, इथं चमकी, इथं चमकी, इथं चमकी, कलर, लिपस्टिक, केसाला असा फुगा, एक बट घालव. आणि नव्या नवरीचं बोलणं लई सिस्टमॅटिक. कोणत्या गुरुजी का होती कोणाला माहिती व्याकरण शिकाय. एव्हा एव्हा तेव्हा केव्हा. पागलच ती. कशी बाई टीम मध्ये ती. एव्हा तेव्हा केव्हा. अय्या एव्हा तेव्हा केव्हा. अय्या वाव. अरे काच्या वान काच्या लिखाल्यात काय. आणि आता सगळे खेळल्यावाले मला सांगा तुम्हाला बसायचं कवर आहे. वाजली किती? मला उभं राहिल्यावर भांड राहत नाही. 12 वाजेपर्यंत चालू द्या. असं उद्या 3 आणायचे भाऊ. आता 2-4 दिवस तर 4-4. हा हे पटला. विठाल विठाल 16/2025 कार्यक्रमाचे आयोजक संयोजक ग्रामस्थ बंदी मंडळ
शिवस्टेज युवा फ्रेंड सर्कल कार्यक्रमाचे आयोजक प्रमोद महाराज रसाळ, चंद्रकांत महाराज सावंत, कडुबाळ महाराज, किरण महाराज शेटे, विकास महाराज बेलुकर, खेडले तालुका सतीश वाळके. कार्यक्रमाचे आयोजक संयोजक. कार्यक्रमाची सांगता छत्रपतीच्या आरतीने करायची का राष्ट्रगीताने करायची? कसं आहे तुमचं? कसं आहे छत्रपती? मग